यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत। उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोरमध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही। आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय। बऱ्याच वेळा असं होत असते की सोशल मीडियामध्ये, पेपरमध्ये किंवा आमच्या एकमेकाच्या बोलण्यांमधनं सुद्धा विनाकारण माणसांच्यामध्ये भीती तयार होते। अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या जो काही रुग्ण सापडला त्याच्याबद्दल सुद्धा देश पातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल। आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश दिलेले आहेत। राज्याच्या आरोग्य विभागाची काही बैठक नियोजित आहे का काय नाही याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये या जो रुग्ण सापडलाय त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा जी सूचना देईल त्याचं नागरिकांनी पालन करावं, बस इतकंच। मुख्यमंत्री आज कोल्हापूर काय गाईडलाईन्स असाव्यात म्हणजे नागरिकांना? प्राथमिक स्तरावरती गाईडलाईन्स ज्या पूर्वी कोरोनाच्या आजाराच्या वेळेला होत्या त्याच साधारणतः असणार आहेत। मला वाटतं त्या प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत। आपण सगळेजण सुद्धा ते सोशल मीडियावर बघू शकता आणि उद्या आम्ही सगळेजण सुद्धा त्या प्रसिद्ध करतोय आरोग्य विभागाच्या वतीनं। म्हणजे थोडक्यात काय की संसर्गजन्य आजारासाठी ज्या काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे होती त्या सगळ्या काळजी दोन इंटरेस्टिंग